टरबूज असं कापा की त्याच्या बिया आपोआप वेगळ्या करतील आणि टरबूजाच्या बिया काढत बसण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही। 4 नवीन वेगवेगळ्या पद्धती टरबूज कापण्याच्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासोबतच केमिकल फ्री नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज कसं ओळखायचं किंवा लाल भडक गोड रसरशीत टरबूज कसं ओळखायचं आणि तेही कट न करता बाहेरून त्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला टरबूज कधी बाधणार नाही, तुमचे पैसे वाया जाणार नाही, टरबूज कधी पांढरं निघणार नाही। तर यासाठी बघा आपल्याला इथे टरबूज घ्यायचं आहे। जे टरबूज तुम्ही विकत घेत आहात त्या अगोदर दुकानामध्येच तुम्हाला हे चेक करायचं आहे की त्या टरबूजावरती काही ओरखडे आहेत का, काही असे डाग आहेत का। हे डाग हे ओरखडे असे टरबूजावरती असणं गरजेचं आहे, कारण की हे शेतामध्ये पिकवल्याची निशाणी आहे। त्यासोबतच बघा इथे तुम्ही त्याचं देठ ओढून बघू शकता। देठ जर अगदी सहज हात लावला तरी तुटत असेल तर समजून जा टरबूज भरपूर दिवसाचा आहे, खराब निघण्याची शक्यता असू शकते। अजून म्हणजे टरबूज अगदी भर उन्हातून घेऊन आलात आणि फ्रीजमध्ये ठेवून ते थंड करून खाल्लं, नक्कीच त्यामुळे तुम्हाला ते बाधू शकतं, तुम्हाला काही त्रास होऊ शकतो ते खाल्ल्यानंतर। त्यामुळे टरबूज कधीही जास्त कडक उन्हातून आणला असेल तर ते अगोदर पाण्यामध्ये ठेवायचं, त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं। त्यानंतर थंड खायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता, पण कधीच गरम आणि गार असं जास्त करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर आता बघा टरबूज आपण घेतो, यावरील ओरखडे बघितले, देठ ओढून बघितलं, त्यासोबतच यावरील पिवळा डाग बघायचा। आता देठ तुम्ही म्हणाल जसं मी म्हणलं एकदा ओढल्यावर निघत असेल ते घ्यायचं नाही, थोडं ओलसर आहे, हिरवट आहे आणि ते देठ ओढलं तरी निघत नाही तर ते टरबूज योग्य। आता अजून एक म्हणजे याचा पिवळा डाग बघायचा। पिवळा डाग थोडा तरी असलाच पाहिजे, अगदी पूर्ण टरबूज हिरवं नसलं पाहिजे। जसं या टरबूजावरती थोडा पिवळा डाग आहे, अगोदरच्या टरबूजावरती जास्त मोठा पिवळा डाग होता। थोडा का होईना बघायचा, म्हणजे जमीन तापते आणि तापलेल्या जमिनीवर जो भाग टरबूजाचा टच होतो तो भाग पिवळा पडतो आणि हे यावरती डाग होतो, त्यामुळे ते नक्की बघायचं। त्यानंतर आता बघा मधोमध मी टरबूज कट केलेला आहे। कधीही टरबूज मधोमध अशा प्रकारे कट करायचं, वेडं वाकडं जरी झालं कट तरी चालतं, मधोमध करायचं, सरळ रेषेमध्ये करायचं नाही। आता बघू शकता टरबूज मी कट केलेला आहे, त्यावरती कोपऱ्याने देखील थोडासा कट मारलेला आहे आणि रसरशीत टरबूज आहेच, लाल आहे आणि छान गोड देखील असणारच आहे, कारण की बघा असं भरलेलं टरबूज आहे, असं पोकळ टरबूज नाही। आता याला कट कसं करायचं तर एक कट करण्याची सोपी पद्धत सांगते। जर वेडवाकडं कट केलं असेल तरी तुम्ही याला सहज अगदी सरळ छान व्यवस्थित कट करू शकता। जसं की आता बघा या टरबूजावरती एक कट अगोदरच मारलेला आहे, छोटी फोड निघालेली आहे, तरी पण छान शेपमध्ये आपण याला कट करू शकतो। लहान मुलांना द्यायचा असेल, डब्यामध्ये द्यायचा असेल विशेष करून तरी कामी येतं, बिया निघतात। तर त्याला अगोदर अर्ध टरबूज मी केलं, त्यातील अर्ध परत मी केलेलं आहे, अशा 2 फोडी केलेल्या आहेत। त्यानंतर टरबूजाला आपण मोठ्या अशा 2 फोडी करायच्या आणि त्यातील अजून परत 2 करायच्या आणि जसं बघू शकता तुम्ही इथे अगोदर एक फोड यामधील काढलेली होती, म्हणून ही एक छोटी फोड आणि एक मोठी फोड झालेली आहे। आता या 4 फोडी तुम्हाला मी कट करून दाखवते वेगवेगळ्या 2-3 पद्धतीने, अगदी पटपट 2-3 पद्धती दाखवते। अगोदर तर बघा अशा स्लाइस कट करायच्या, म्हणजे बोटीच्या आकाराच्या या स्लाइस खूप चांगल्या होतात आणि यामध्ये एकही बी आलेली नाही, तुम्ही बघू शकता। आणि जरी एखादी बी तुमच्या टरबूजामध्ये आली असेल अशा प्रकारे कट केल्यानंतर तर ती जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर वरच्या कडेलाच असते, म्हणजे कसं खाताना ती मध्ये येत नाही, अगदी हातात घेतली की त्याला थोडं हलवलं की ती बी खाली पडते आणि दिसायला खूप सुंदर असा शेप दिसतो। त्यासोबतच डब्यामध्ये मुलांना जर दिलं तर टरबूजाचं असं पाणी झाल्यासारखं होत नाही, छान व्यवस्थित या फोडी राहतात आणि मुलंही आनंदाने खातात। आता त्यानंतर अजून एक तुम्हाला इथे मी पद्धत दाखवते। त्या अगोदर बघा ही छोटी फोड आहे, तर याच्याही आपण सेम पहिल्यासारख्या स्लाइस करू। जाड पातळ कशा ठेवायच्या आहेत त्या तुमच्यानुसार आहेत, जास्त जाड ठेवू नका, म्हणजे कसं पातळ जर ठेवल्या तर बिया कडेला येतात आणि त्या आपोआप गळून पडतात। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा आता अशा छोट्या छोट्या क्यूट आपण काही फोडी केलेल्या आहेत, मुलांसाठी म्हणाल तर अगदी छान, आणि काही डेकोरेशनसाठी वापरायचे असतील तर तुम्ही ते वापरू शकता, किंवा अशाच मोठ्या फोडी करायच्या असतील तर ते देखील होतात। म्हणजे फक्त ही आपण जी मोठी फोड काढलेली आहे तशीच अजून मोठी काढायची आणि त्याच्या पातळ स्लाइस करायच्या। अजून एक इथे मी दाखवते, जेणेकरून खूप सुंदर आपण याच्या फोडी करू शकतो। आता मी याच्या छोट्या साईजच्या करून दाखवत आहे, कारण की एकच टरबूज आहे, यामध्ये मोठ्या मोठ्या फोडी काढल्या तर तुम्हाला ते भरपूर अशा पद्धती दाखवण्यात यायच्या नाहीत। पण तुम्ही जर अशा छोट्या फोडी करायच्या नसतील, जसं त्रिकोणी आकाराच्या केल्या किंवा इतर, तर अगोदरची फोड जी आहे ना तर ती मोठी काढायची, म्हणजे त्याच्या अजून छोट्या छोट्या छान फोडी होतात,
खूप बारीक होत नाहीत, मीडियम साईजच्या मोठ्या माणसांना खाण्यासारख्या होतात. आता बघा या फोडीच्या दोन्ही कडा मी काढून टाकल्या. खालचा पांढरट भाग सालट्याचा हिरवट आणि पांढरट भाग काढून टाकला आणि त्यानंतर याच्या स्लाइस केल्या. जसं आता तुम्ही बघू शकता खूप असा आईस्क्रीम सारखा छान छोटासा शेप झालेला आहे. आणि अजून मोठी फोड असेल तर दिसायला अजून सुंदर हा शेप दिसतो. मुलांना डब्यामध्ये द्यायचा असेल देऊ शकता. बिया आपोआप वेगळ्या होतात कारण की पातळ आहे, वरच्या कडीला बिया येतात. आता यानंतर न बघा अजून एक मी पद्धत शेअर करते जी की अगदी झटपट म्हणजे त्या टरबूज कट करून होतं आणि मोठे माणसं छोटी मुलं कुणीही याला खाऊ शकतं. बिया तर वेगळ्या होतातच, दिसायलाही छान दिसतं. पाहुणे मंडळी घरी आली असतील त्यांच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे टरबूज कट करून अगदी प्लेटमध्ये ठेवू शकता आणि झटपट होणारी पद्धत आहे. त्याच्यासाठी बघा एक मोठी अर्धी मी फोड घेतली. त्याला मी अगोदर सरळ रेषेमध्ये कट केलं, नंतर आडव्या रेषेमध्ये आणि त्यानंतर खालच्या बाजूने याला कट केलेलं आहे. जसं हे खालच्या बाजूने कट झालं की बघा चौकोनी आकाराचे ठोकळे फोडी अशा तयार झालेल्या आहेत आणि भरपूर एकदाच होत्यात. एक एक करत बसण्याची गरज पडत नाही. पूर्ण अख्खं टरबूज आपण असं कट करू शकतो. तुम्हाला जर छोटे मोठे वेगळ्या पद्धतीने कट करायचं नसेल, सरळ 2 टरबूजाचे भाग करायचे आणि एका भागाला अशा प्रकारे कट करायचं. म्हणजे तुम्ही आता बघू शकता खूप छान सुंदर अशा भरपूर चौकोनी आकाराच्या फोडी काढलेल्या आहेत. आणि यामध्ये एक फायदा होतो, तुम्ही जर याला लक्षपूर्वक बघितलं तर सगळ्या बिया प्लेटमध्ये आलेल्या आहेत कारण की याला कट करत असतानाच बिया आपोआप अशा वेगळ्या होतात. त्यानंतर अजून एक पद्धत शेअर करते. खूप रसरशीत हे असं टरबूज आहे आणि खरं सांगू तर माझ्या आजपर्यंत एकदाही टरबूज म्हणजे आणण्यामध्ये पैसे वाया गेले नाहीत. म्हणजे ते पांढरं निघालं नाही, खराब निघालेलं नाही. कारण की टरबूज नेहमी या ट्रिक्सचा वापर करूनच मी खरेदी करते. आता बघा टरबूज कट करताना माझ्याकडून ह्या क्लिप्स मिस झाल्या. मी तुम्हाला फक्त परत दाखवत आहे कसं कट करायचं. असं सरळ रेषेमध्ये टरबूज अगोदर कट करून घ्यायचं आणि कट केल्यानंतर जर चाकू छोटा असेल, कट होत नसेल तर अगोदर एका बाजूने कट करायचं, नंतर दुसऱ्या बाजूने आणि त्यानंतर आता आपण टरबूज अशा साईडने कट करणार आहोत. यामध्ये ही टरबूजाच्या फोडी अशानं म्हणजे चौकोनी आकाराच्याच होतात पण स्टिकसारख्या होतात, दांडीसारख्या होतात. आणि यामुळे अजून एक फायदा असा होतो की जसं आता मोठे माणसं आहेत आणि टरबूज आपल्याला पटकन चांगलं कट करायचं आहे, बिया देखील वेगळ्या हव्या आहेत किंवा आपल्यासोबत लहान मुलंही खायला बसलेली आहेत टरबूज, तर अशा वेळेस त्यांना एक एक बी काढून द्यायची गरज पडत नाही. असं चौकोनी आकारामध्ये स्टिकच्या आकारामध्ये टरबूज कट होतं आणि पटपट भरभर कट झाल्यानंतर दिसायलाही हे सुंदर असं दिसतं. तर आता बघा इथे मी अगोदर एका साईडने कट केलं, त्यानंतर दुसऱ्या साईडने कट केलं आणि आता इथे शेवटचा जो भाग आहे तो देखील मी असा कट केलेला आहे. यामध्ये साईडच्या टरबूजाच्या फोडी पांढरट असलेला पूर्ण भाग निघून जातो. अगदी एक एक करत काढत बसण्याची गरज पडत नाही. बघा असं कडेचा भाग पूर्ण पांढरा व्यवस्थित निघून जातो आणि बघा टरबूज छान कट झालेला आहे. अशा छान सुंदर अशा स्टिक कट झालेल्या आहेत आणि यावरतीही तुम्ही जर बिया बघितल्या तर वरच्या वरीच आहेत ज्या की थोडंसं झटकलं तर निघून जातात. ट्राय करा. तुम्हाला कोणती पद्धत आवडली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल शेअर करा. धन्यवाद.